विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या लेक्चरमध्ये इयत्ता 10वी ची लेक्चर स्टार्ट करतोय। इयत्ता 10वी म्हटलं की पहिल्यांदा गणिताचे दोन भाग येतात। त्यातला पहिला भाग आहे बीजगणित आणि दुसरा भाग आहे भूमिती। आज आपण बीजगणित मधील पहिला चॅप्टर फर्स्ट लेसन आहे दोन चलातील रेषीय समीकरणे हा शिकवण्यासाठी सुरुवात करतोय। पहिल्यांदा दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य स्वरूप काय आहे, तर सामान्य स्वरूपातील गणित आहे समीकरण आहे ax by c = 0। ax by c = 0 हे बीज एक सामायिक समीकरणाचं सामान्य स्वरूप आहे। या ठिकाणी a b आणि c या तिन्ही वास्तव संख्या असतात। a b c या तीन वास्तव संख्या आहेत आणि त्याही पुढे महत्वाचं a आणि b हे एकाच वेळी 0 असणार नाहीत। कारण जर समजा a आणि b हे जर 0 झाले एकाच वेळी तर x आणि y ही दोन्ही चल यामधून निघून जातील आणि मग ते समीकरणच राहणार नाही, कारण कॉन्स्टंट इक्वल टू 0 हे इक्वेशन असू शकत नाही। आता यामध्ये पुन्हा पुढचा प्रश्न राहील की दोन चलातील एकसामायिक समीकरणे। आता एकसामायिक समीकरण म्हणजे नेमकं काय, तर एकसामायिक समीकरण म्हणजे एकाच ग्राफ वरती जेव्हा आपण एका पर्टिक्युलर व्हॅल्यूज साठी x आणि y च्या व्हॅल्यू साठी जेव्हा दोन समीकरणे क्रिएट करतो त्या समीकरणांना एकसामायिक समीकरण असे म्हणतात। म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी दोन समीकरणांचा विचार करावा लागणार आहे। मग त्या समीकरणांचा आपण थोडं वेगळ्या पद्धतीने समीकरण फॉर्म करतो। मी आता समीकरण असे असणार आहेत a1x b1y = c1 आणि a2x b2y = c2 अशी दोन समीकरणं आपल्याला दिली जातील आणि ही दोन समीकरणं आपल्याला सोडवायला सांगतील। पहिल्यांदा जर इक्वेशन कोणत्याही फॉर्म मध्ये दिलं असेल, कधीतरी x चा टर्म इकडे देऊ शकतात, कधी कॉन्स्टंट या साईडला देऊ शकतात, लेफ्ट साइड म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला देऊ शकतात। कशाही सिच्युएशन मध्ये इक्वेशन दिलं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला ते चलयुक्त पदे डाव्या बाजूला घेऊन स्थिरांक उजव्या बाजूला या स्वरूपात इक्वेशन फॉर्म करावं लागणार आहे। यासाठीची काय नेमके पक्षांतराचे नियम आहेत ते पक्षांतराचे नियम आपण या ठिकाणी फॉलो करतो, हेही लक्षात घ्या। आता जेव्हा आपण पहिली पद्धत आहे, आपल्या तीन पद्धती आहेत, त्या तीन पद्धती आहेत, एक आहे लोक पद्धत, दुसरी आहे आलेख पद्धत आणि तिसरी आहे क्रॅमर्स। अशा तीन पद्धती आहेत। आज आपण या पद्धतीचा विचार करतोय। आता जेव्हा समीकरण लोक पद्धतीने सोडवायचं आहे तेव्हा सिच्युएशन काय असायला पाहिजे, कारण कोणतेही समीकरण सोडवण्यासाठी त्याच्या काही सिच्युएशन आहेत, परिस्थिती असायला पाहिजे। मग आता बघा, समजा पहिली परिस्थिती आहे, समजा या ठिकाणी a1x आणि a2x म्हणजे x चे सहगुणक आपल्याला माहित आहे। पहिल्या समीकरणात आणि दुसऱ्या समीकरणातील x चे सहगुणक a1 आणि a2 आहे। पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणातील y चे सहगुणक आहेत b1 आणि b2। आता सिच्युएशन अशी आहे की जर तुम्हाला हे समीकरण सोडवायचे असेल तर कोणत्या तरी एका चलाचे समीकरण सहगुणक समान असायला पाहिजेत, कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक समान असायला हवेत, ही आपली रिक्वायरमेंट आहे, आपलं अपेक्षित सिच्युएशन ही आहे। आपण असं कन्सिडर करूया की यामध्ये y चे सहगुणक समान आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, आपली गरज आहे की कुठल्या तरी एका चलाचे सहगुणक समान असायला पाहिजे। प्रत्येकदा ते असतीलच असं आपण सांगू शकत नाही, नसल्यास काय करावं लागेल हे आपण पुढे बघणार आहोत। पण असतील तर आपण कन्सिडर करतो या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे आपला b1 = b2, म्हणजे b1 आणि b2 हे दोन्ही सहगुणक समान आहेत, यांच्या किमती समान आहेत। इथे समजा 2y असेल तर इथे सुद्धा 2y आहे, अशी पद्धत असेल। आता याच्यात पुन्हा दोन ऑप्शन राहतात, कारण जेव्हा लोक पद्धतीने सोडवायचं आहे तेव्हा हे सर्व ही कंडिशन फार महत्वाची आहे, याचा आपल्याला वापर करावाच लागणार आहे। आता या ठिकाणी समजा
आपण असं कन्सिडर करूया, सहगुणक समान आहेत, चिन्ह समान आहेत, चिन्ह समान आहेत, आणि दुसरा ऑप्शन राहतो चिन्ह भिन्न आहेत. मग चिन्ह समान असतील तर आपल्याला समीकरणांची वजाबाकी करावी लागते. म्हणजेच पहिल्या समीकरणातून दुसरं समीकरण वजा करावं लागतं. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा व्यवस्थित ऑब्झर्व करावं लागेल इक्वेशन, की ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला हे वायचे सहगुणक समान आहेत काय हे पाहावं लागेल. ते असतील तर त्यांची चिन्ह कशी आहेत, समान आहेत की भिन्न आहेत ते बघावं लागेल, आणि नंतर डिसिजन घ्यावा लागेल. चिन्ह समान असतील तर आपल्याला वजाबाकी करावी लागेल. लक्षात घ्या, जर चिन्ह समान असतील तर समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची वजाबाकी करू असं आपल्याला लिहावं लागणार आहे. आणि जर चिन्ह भिन्न असतील, सहगुणक समान आहेत आणि चिन्ह भिन्न आहेत अशी सिच्युएशन असेल तर आपल्याला समीकरणांची बेरीज करू असं लिहावं लागणार आहे. हे फार महत्वाचं आहे. बेरीज कधी लिहितात आणि वजाबाकी करू कधी लिहितात हे तुम्हाला व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे, म्हणजेच ते सोपं जाईल. आता दुसरी सिच्युएशन, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येकदा हे सहगुणक समान असतीलच असं सांगता येत नाही. आपल्याला अपेक्षित आहे, पण ती सिच्युएशन क्रिएट होतेच असं नाही. मग सक्सेस कोण होतात, जर क्रिटिकल सिच्युएशनला पण काय करतात, फेस करतात. मग आपण आता आपल्याला पुढची पोझिशन आहे की B1 म्हणजे A1 इज नॉट इक्वल टू A2 अँड B1 इज नॉट इक्वल टू B2. बघा, यशस्वी तोच होतो आयुष्यात की जो कठीण परिस्थितीत सुद्धा मार्ग काढतो. आता ही आपल्यासाठी क्रिटिकल सिच्युएशन आहे. A1 आणि A2 हे सहगुणक समान नाहीत. लोक पद्धतीने सोडवायचं तर कोणत्या तरी एका चराचे सहगुणक समान असायलाच पाहिजेत. पण जर नसतील, ही सिच्युएशन आहे दुसरी, की A1 आणि A2 समान नाहीत किंवा B1 आणि B2 सुद्धा समान नाहीत. मग जर समान नसतील तर आपल्याला शांत बसून चालणार नाही, त्यावरती पण काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. तो मार्ग काय आहे, तर ही समीकरण मॉडिफाय करा. मॉडिफाय करताना काय करा, समीकरण 1 आणि समीकरण 2 आपण पहिल्यांदा डिसाइड करा की कोणत्या चराचे सहगुणक समान बनवायचे, असं आपण पहिल्यांदा ठरवून घेऊ. मी ठरवलेलं आहे की वायचे सहगुणक समान बनवायचे आहेत. मला लक्षात ठेवा, वायचे सहगुणक समान बनवायचे आहेत. मग जर वायचे सहगुणक समान बनवायचे आहेत तर आपल्याला वायच्या सहगुणकाच्या दुसऱ्या समीकरणातील सहगुणकाने पहिल्या समीकरणात गुणाकार करावा लागेल आणि वायच्या पहिल्या समीकरणातील सहगुणकाने दुसऱ्या समीकरणाला मल्टिप्लाय करावं लागेल. आता हे मॉडिफिकेशन आहे. मग मॉडिफिकेशन म्हणलं की त्याच्या काही कंडिशन येतात. काय कंडिशन आहे, जर तुम्हाला एखाद्या इक्वेशनला, समीकरणाला एका वास्तव संख्येने गुणायचं आहे तर ते समीकरण अबाधित राहण्यासाठी, मेंटेन राहण्यासाठी तुम्हाला या B2 ने प्रत्येक पदाला गुणावं लागेल. प्रत्येक पदाला गुणला तर समीकरणाचा मेन अर्थ बदलत नाही. मग प्रत्येक पदाला गुणा, म्हणजे A1 B1 B2 ने A1 ला गुणा, B2 ने परत B1 ला मल्टिप्लाय केलं पाहिजे, B2 ने C1 ला सुद्धा मल्टिप्लाय केलं पाहिजे. तसंच B1 ने A2 ला मल्टिप्लाय केलं पाहिजे, B1 ने B2 ला मल्टिप्लाय करायला पाहिजे आणि B1 ने C2 ला पण मल्टिप्लाय करायला पाहिजे. आणि मग जी नवीन तिसरी इक्वेशन क्रिएट होतील, तिसरं आणि चौथं इक्वेशन नवीन क्रिएट होईल, या इक्वेशन मध्ये आपोआपच यांचे सहगुणक समान होतील. अजिबात काळजी करण्याची गरज नाही, सहगुणक समान होतील. सहगुणक समान झाले की पुन्हा या दोन ऑप्शनचा विचार करावा लागेल. चिन्ह समान आहेत तर तुम्हाला वजाबाकी करावी लागेल आणि चिन्ह भिन्न आहेत तर तुम्हाला बेरीज करू असं लिहावं लागणार आहे. मला वाटतं हा पॉइंट तुम्हाला समजला असेल. आता तिसरी सिच्युएशन अशी येते, सहगुणक समान नसतातच, पण असं असतं A1 इक्वल टू B2, म्हणजे पहिल्यामध्ये x चा सहगुणक हा जो नंबर असतो तोच नंबर इथे दुसऱ्या समीकरणात y चा असतो, आणि दुसरं B1 इक्वल टू A2 असे अल्टर चेंज, अदला बदल झालेली असते सहगुणकांची. आणि इथे संख्या मोठ्या असतात, म्हणजे 200, 501, 577 अशा कधीतरी खूप मोठ्या संख्या असतात. मग या संख्येने गुणायचं म्हटलं तर पुन्हा आणखी मोठा गुणाकार येतो. पुन्हा विद्यार्थ्यांना खूप वेळ जातो त्या गुणाकारांमध्ये.
काही चुका होण्याच्या, सिली मिस्टेक्स होण्याचे चान्सेस क्रिएट होतात. मग त्याऐवजी आपण दुसरा एक मार्ग याच्यातून फाइंड आउट करू शकतो, शोधू शकतो. आपण काय करू शकतो, सिच्युएशन लक्षात ठेवा. मी सिच्युएशन प्रमाणे माझी सोडवण्याची पद्धत चेंज करतोय. या सिच्युएशन मध्ये मी असं करणार आहे की समीकरण 1 आणि 2 ची एकदा बेरीज करू. एक समीकरण 1 अधिक 2 करू आणि याच्यातून तिसरं समीकरण क्रिएट होईल आणि 1 वजा 2 करू आणि याच्यातून चौथं समीकरण क्रिएट होईल. आणि मग हे तिसरं चौथं समीकरण आहे ते पुन्हा आपल्याला यामध्ये न्यावं लागेल. चिन्ह सहगुणक समान आहेत का, नसल्यास ते समान करून घ्यावे लागतील आणि मग पुन्हा चिन्ह समान असल्यास त्यांची वजाबाकी आणि भिन्न असल्यास त्यांची वजाबाकी, अशा भिन्न असल्यास त्यांची बेरीज करू असं लिहावं लागेल. अशा पद्धतीने तुम्ही दोन चलातील रेषीय समीकरणे आपण काय करू शकतो, लोप पद्धतीने सोडवू शकतो. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण आलेख पद्धतीने समीकरण कसं सोडवता येईल त्या बाबतीत विचार करणार आहोत. मित्रांनो, एक आजच्यासाठी तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे की याआधी मी एक तुम्हाला चिन्हांची कविता सांगितली होती. चलयुक्त पदे घ्या डाव्या बाजूला, स्थिरांक समचिन्हांची बेरीज होते असेल ते चिन्ह, भिन्न चिन्ह तर वजाबाकी आणि मोठ्याचे चिन्ह, या स्वरूपातील एक कविता होती. तुम्हाला माझ्या माध्यमातून आणखी काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. मी तुम्हाला आता पहिल्यांदा सांगितलं की समीकरण तुम्हाला रिफॉर्म करावं लागेल. समीकरण रिफॉर्म करायचं म्हणजे नेमकं काय करायचं की कोणत्याही समीकरणातील समीकरण तुम्हाला a1x प्लस b1y इक्वल टू c1 या स्वरूपात लिहायचं आहे. म्हणजे चलयुक्त पद डाव्या बाजूला घ्यायचे आणि स्थिरांक उजव्या बाजूला ठेवायचा आहे. अशा स्वरूपामध्ये मी एक आरती तयार केलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील तमाम लोकांना गणपतीच्या आरती आणि अन्य दैवतांच्या आरत्या माहिती आहेत. मी आज पहिल्यांदा तुम्हाला गणिताची आरती बोलून दाखवणार आहे. ही गणिताची आरती तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करा. गणिताची आरती पाठ केली तर तुम्हाला एक सामायिक समीकरणात अगदी व्यवस्थितपणे एंट्री होईल आणि मग तुम्हाला गणितामध्ये थोडासा आनंद निर्माण होईल. यासाठी आजच्यासाठी ही एक आरती व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थित ऐका, तुम्ही आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. आरती अशी आहे. चलयुक्त पदे घ्या डाव्या बाजूला, स्थिरांक असावा उजव्या बाजूला, चिन्ह बदलून घ्यावीत पक्षांतराला, ऐसे स्वरूप द्यावे समीकरणाला. जय देव जय देव जय बीजगणिता हो अंक गणिता, सराव करता तुझी नाही भय चिंता. जय देव जय देव. एक सामायिकात ठेवा हे भान, सोडविण्याच्या या पद्धतीतीन, आले क्रॅमर्स आणि लोक पद्धत जाण, सबस्क्राईब करा रे मॅथ सोल्युशन. जय देव जय बीजगणिता हो अंक गणिता, सराव करता तुझी नाही भय चिंता. जय देव जय देव. धन्यवाद. रणपिसे क्लास, यश हमखास.